त्यामधल्या तक्रारी बघता त्या पण एक प्रशासकीय भागच आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तक्रारी अशा मला जाणून आल्या की अतिक्रमणाबाबतच्या खूप काही तक्रारी मला दिसून आल्या किंवा मोजणी न झालेली प्रकरणं आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा अशा म्हणजे ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यामध्ये काही तक्रारीमध्ये जिनियन वाटल्या मला आणि काही तक्रारी या वारंवार होत असल्याचं निदर्शनास आलं. तर माझं नागरिकांना सुद्धा हेच आव्हान राहणार आहे की ज्या काही आपण तक्रारी करतो त्याच्यात तथ्य असेल तर नक्कीच नियमानुसार जर त्या तक्रारी असतील तर माझ्याकडून त्यांना निर्णय पण लवकर आणि अचूक निर्णय मिळण्याची मी ग्वाही नक्कीच देईन. पण जर काही त्याच तक्रारी असतील आणि त्याच्यामध्ये जर फक्त वेळ काढूपणा किंवा एकमेकांच्यावर फक्त आरोपच वगैरे असं काही असेल तर मग ते थोडेसे आम्हाला नाईलाज असतो. प्रशासकीय भाग म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला नियमानुसारच त्याच्यावर कारवाई करणं अभिप्रेत आहे. पण त्या कितपत आपण त्याच्यामध्ये पाठिंबा देणार किंवा कसा हा विषय होऊ शकतो. तर ज्या जेन्युइन आहेत त्या नक्कीच आपण त्यांना नियमाप्रमाणे कारवाई करणार, त्यात काही शंकाच नाही. महापालिकेमध्ये पद्धतीने जाईन. पण जर तुम्ही विचार केला तर महापालिकेचा हा स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणं गरजेचं आहे. तो कशा पद्धतीने आपल्याला करावा लागेल, आता किती म्हणजे काय आहे आणि कशा पद्धतीने हा अजून माझा सुरू व्हायचा विषय आहे. पण मी नक्कीच त्याच्यामध्ये बघावं लागेल की उत्पन्न किती आणि खर्च किती आणि त्या पद्धतीने आपण जे म्हणताय कंत्राटी कर्मचाऱ्यांची देणी द्यायची राहिलेली असेल तर तसं तर नक्कीच करून चालणार नाही. कारण जर आपण काम केलं असेल कुणी तर त्याचा मोबदला देणं आपलं क्रमप्राप्त आहे, ती जबाबदारीच राहील महापालिकेची. 44 करोड़ रुपए का ठेका है और हर प्रभाग में सड़क और नाली साफ करने के लिए केवल 20 कर्मचारी, सफाई पूरी हो सकेंगी? नाही, जर तुम्ही प्रश्न विचारला तर नक्कीच नाही. पण तुम्ही जे म्हणताय 44 कोटीचं आणि ह्या सगळ्या बाबी मी नक्कीच बघेन. म्हणजे मला तुमच्या प्रश्नांचा रोख लक्षात आला. कर्मचारी है 3 महीने